दरम्यान राज्य सरकारमधले मतभेद पुन्हा एकदा समोर आले। टीईटी निकालातील कथित गोंधळ आणि ओबीसी विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा मुद्दा घेऊन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। विशेष म्हणजे या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावरच पडळकरांनी उघडपणे टीका केली। शिक्षण मंत्री विषय समजून घेत नाहीत आणि समजला तरी दुरुस्ती करत नाहीत अशी टीकाच पडळकरांनी केली। त्यामुळे टीईटी वादाबरोबरच सरकारमधील अंतर्गत विसंवादही समोर येतोय। मी राजीनाम्याची मागणी कशासाठी करू? हे बघा, त्यांनी हा विषय सिरियसली घेतला पाहिजे। जी मुलं मेरिटमध्ये आहेत, आता 139चा पोरगा ओपनमध्ये पाहिजे, एवढं जर या अधिकाऱ्यांना समजत नसेल, 132 मार्काचा पोरगा हा कुठं पाहिजे? जर ओपनचं मेरिट 116 लागला असेल तर ही सगळी लोक ओपनमध्ये पाहिजेत। परंतु यांना जाणीवपूर्वक हे सगळे मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत असं माझं मत आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलोय आणि ते योग्य निर्णय घेतील। त्यांनी गरज वाटते का तुम्हाला? नाही, शिक्षण मंत्र्याला मी अनेक वेळा भेटून झालंय। त्यांच्या हातचा विषय नाही किंवा त्यांना तो करायचा नाही।